नमस्कार, मी सुमित देशमुख तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे. यात जळगावच्या ज्या मनीषा रवींद्र मोराणकर ह्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. एमपीएससीच्या परीक्षेच्या निकालामध्ये हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि ते आपल्या सोबत तरुण भारत लाईव्ह सोबत जुडलेले आहेत. मनीषाजी नमस्कार, तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. नुकतीच परीक्षा झाली आणि त्याचा निकाल देखील जाहीर झालेला आहे आणि एमपीएससीचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात. काय सांगणार? तर काल संध्याकाळीच रिझल्ट लागला. आता तर खूप आनंद होतोय. काल सगळे खूपच भावुक होते घरी. बर. पहिल्यांदा असं वाटलं की वा झालं. दुसऱ्या मिनिटाला खूप रडू आलं. रडण्याचं म्हणजे आनंद अश्रू आले. हो. आई वडील सगळे खूप भावुक होते घरी. बर. आता खूप छान वाटतंय. पण एकंदरीत आपण जर विचारायचं झालं तर आपली परिवार हा जेमतेम बाबा पत्रकारिता क्षेत्रात आहे, बरोबर आहे. पण या अगोदर तुमच्या भाऊ पण स्पर्धा परीक्षेला बसलेले होते आणि आता ते कुठल्या तरी तहसीलदार या हुद्द्यावर आहेत. काय सांगणार एकंदरीत? तर माझा भाऊ 2019 साली तहसीलदार या पदावरती त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा तर खूपच आनंद झाला होता परिवारामध्ये, इव्हन अगदी समाजामध्ये. पहिलाच व्यक्ती असा होता की जो डायरेक्टली तहसीलदार या पदावर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून निवडून आला. तेव्हा तर सगळीकडूनच अभिनंदन होतं, आनंद होता. त्यांची पण नियुक्तीला थोडा उशीर झाला होता, त्याचं थोडंसं वाईट वाटलं होतं, पण आनंद होता. आणि मग त्यानंतर वाटलं की ठीक आहे, दादा करू शकतो, मी पण करू शकते. आणि साधारण त्यानंतरच मी जोमाने अभ्यासाला सुरुवात केली असं मलाही वाटतं. मग त्यानंतर पुढे काय झालं? जसं की तुम्ही परीक्षेला अभ्यासाला सुरुवात केली, त्यावेळेस दादाचंही तुमचं मार्गदर्शन असेल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा किंवा दादाने तुम्हाला सांगितलेलं असेल. पण त्यानंतर पुढे काय झालं मग? एक पहिले तर अभ्यास कसा केला किंवा काय सांगितलं त्यापेक्षा मी असं म्हणेल की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आता आम्ही दोघं भाऊ बहीण आहोत, पण आमचा स्वभाव अगदी दोन टोकांचा आहे. म्हणजे दादाचा स्वभाव अगदी शांत, नेहमी संयमी, खूप आनंद नाही आणि खूप दुःख नाही कुठल्या गोष्टीचा, असा नेहमी बॅलन्स्ड स्वभाव आहे, जो स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये खूप कामाला येतो. पण मी थोडं माझं वेगळं आहे त्यामुळे स्वभाव. खूप लवकर आनंदाच्या कड्यावर आणि खूप लवकर दुःख निराशाकडे वळतात. जे तितकंसं चांगलं नाहीये, पण परिवाराचा सपोर्ट होता, सगळ्या हितचिंतकांच्या शुभेच्छा. पण असाही काही प्रकार आहेत की आपण खूप याच्यामध्ये मेहनत केलेली आहे. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा अभ्यास केला आणि अभ्यासानंतर परीक्षा दिली, त्यानंतर आपल्याला अपयश आलं, त्यावेळेसचा काय प्रसंग असा? तर माझा खरा अटेम्प्ट पहिला 2020 चा होता. मी त्या अगोदरही अटेम्प्ट दिला होता, पण तो जॉब करता करता दिला होता ऍक्च्युली, आणि त्यात तितकी मेहनत काही घेतली नव्हती, हे खरं सांगते. तर 2020 ला मी पहिला मेहनत घेऊन अटेम्प्ट दिला. प्रिलिम्स क्लिअर झाली होती, थोडा कोरोनामुळे थोडा उशीरच झाला होता. प्रिलिम्स क्लिअर झाली, मेन्स पण क्लिअर झाली. इंटरव्ह्यूला गेले होते पहिल्या अटेम्प्टला, आणि इंटरव्ह्यू नंतर काहीतरी 3 ते 4 मार्कांनी माझी फायनल पोस्ट गेली होती. बरं, फक्त 3 ते 4 मार्क? हो. तेव्हा खूप, मी आताच सांगितलं माझा स्वभाव अतिशय लवकर मी भावनांच्या आवेगात जाते. तर खूप जास्त वाईट वाटलं होतं. असं वाटलं होतं की आता सोडून द्यावं आणि पुन्हा प्रायव्हेट क्षेत्रात शिरावं. पण तेव्हा घरचे म्हटले की आता एक अटेम्प्ट आणखी द्यायला, लगेच थोड्या दिवसातच, कारण रिझल्ट नंतर काही दिवसातच पुढची मेन्स एक्झाम होती 2021 ची. प्रिलिम्स क्लिअर झाली होती तेव्हा. फक्त 15 ते 20 दिवसांचा फरक होता म्हणजे याचा रिझल्ट आणि पुढची एक्झाम मध्ये. तर घरचे मग ही एक्झाम तर देऊन दे, होऊन जाईल यामध्ये, पाहू, ट्राय करू. त्यामुळे तेव्हा ती एक्झाम दिली, पण ते मेन्स त्या वर्षी क्लिअर झाली नव्हती दुसऱ्यांदा. बरं, किती मार्कांनी तरी साधारण? मेन्स 2 मार्काने राहिली होती, म्हणजे इंटरव्ह्यू साठी 2 मार्काने राहिलं होतं पुन्हा 2021 सालच्या एक्झामला. मग त्यानंतर थोडं काही काळ 2-3 महिने निराशा वगैरे आलेली, खरं सांगते आता इथं ऑनेस्टली. पण मग म्हटलं ठीक आहे, आता करतोय ना, आता एकच लास्ट अटेम्प्ट. तेव्हा 2022 असं ठरलं होतं की लास्ट एमसीक्यू एक्झाम होणार आहे
आणि 2023ला पॅटर्न चेंज होणार होतं एमपीएससीचं. बरं. त्यानंतर आता ते बदललंय आणि 2025 पासून पॅटर्न चेंज होणार आहे. बरं. पण तेव्हा तितकंच माहिती होतं, म्हटलं लास्ट अटेम्प्ट आहे, एमपीएससीचा पण लास्ट अटेम्प्ट आहे, आपला पण लास्ट अटेम्प्ट आहे, बरं. अशा अँगलने अभ्यास करायचा. तर तेव्हा खूप डेडिकेटेडली अभ्यास केला होता आणि फायनली रिझल्ट आलाय. आता अजून पुढेही प्रयत्न करायचा आहे काहीतरी पदोन्नतीसाठी. पण निश्चितच तरुण भारत लाईव्ह तर्फे, तरुण भारत परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण मला मनीषा तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्यासारखे अनेक अशी तरुणी असतात की ते सुद्धा या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रयत्न करत असतात, मग ते एमपीएससी असेल युपीएससी असेल. पण जसं तुला 2 वेळा अपयश आलं, पण तिसऱ्यांदा तू जिद्द तुझी कायम ठेवली आणि ती जिद्द कायम ठेवून आज तू यशाचा शिखर गाठला आहे आणि आज तुझं आणि परिवाराचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. पण असे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतात की ते कुठंतरी खचतात आणि कुठंतरी नाराजी व्यक्त करतात आणि या स्पर्धा परीक्षेला सोडून ते वेगळ्या मार्गाला लागतात किंवा वेगळा व्यवसाय करतात मुलं. अशा विद्यार्थ्यांसाठी तू काय तर मला काय वाटतं की निराशा येण्याचं सगळ्यात मोठं कारण स्पर्धा परीक्षेमध्ये असं आहे की यशाचा टक्का आहे फक्त 1%. बरं. कॉम्पिटिशन इतकी आहे की 100 जागांसाठी एका जागेसाठी 100 मुलं ट्राय करत असतात. अगदी बरोबर. आणि एकालाच यश मिळणार असतं. नक्कीच नक्कीच. म्हणजे यशाचा टक्का 1% हो, असणार हो. असतो आणि 99 मुलांना अपयश येणारच आहे. अगदी बरोबर. त्यामध्ये निराशा येण्याचं महत्वाचं कारण हे की तुमच्याकडे बॅकअप नाहीये, प्लॅन 2 नाहीये काहीतरी. ओके. जर आज माझं या परीक्षेत सिलेक्शन झालं नाही तर मी दुसरं काहीच करू शकणार नाही आणि जीवनामध्ये पूर्णच हारलोय अशी जी भावना येते, त्यामुळे निराशा येते, डिप्रेशन येतं, काही जण मग त्यातून आत्महत्या करतात, अशा अगदी घटना बरोबर. अगदी घडतात. बरोबर. ते होऊ नये म्हणून एकतर तुमच्याकडे काहीतरी प्लॅन बी असला पाहिजे असं मलाही वाटतं. याच्याने मला तेवढं होतं की मी प्रायव्हेटमध्ये थोडा आधी काही काळ जॉब केला होता, तर पुन्हा मी त्यामध्ये जाऊ शकते, बरं. असा थोडा विश्वास होता. याचप्रमाणे जसं प्लॅन ए जर तुमचा स्पर्धा परीक्षा असेल पण त्याच्या पॅरलल तुम्हाला प्लॅन 2 बी जे आहे तो पाहिजे, हे बरोबर आहे. पण याचप्रमाणे एकंदरीत अभ्यास कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, त्यानंतर परिवाराचा सपोर्ट किती महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, याच्याबद्दल तू काय सांगणार? अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दल मी आता काय बोलू मला समजत नाहीये, कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. बरोबर. काही जण सकाळी उठून अभ्यास करणं प्रेफर करतात की सकाळी उठून मी पटापट रिवाइज करून घेईल आणि मग दुपारनंतर, मला तसा दुपारनंतर कंटाळा वाटतो अभ्यास करायचा. काहींना वाटतं की संध्याकाळचा, रात्रीचा वेळ बेटर असतो, शांतता असते, ते त्या वेळेला प्रेफर करतात. काही म्हणतात की आम्ही दिवसभर लायब्ररीत बसून राहू. पण मला काय वाटतं प्रत्येकाने त्याच्या वेळेनुसार प्रेफर करावं. शिवाय मध्ये मध्ये थोडा 2 तासानंतर 15 मिनिटाचा एक ब्रेक घेतला पाहिजे. पण ब्रेक घेणं आणि सोडूनच देणं याच्यात पण फरक आहे. 15 मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा, लेटा, काही एक गाणं ऐकलं तर ठीक आहे, पण तुम्ही जर सिरियल बघायला घेतली तर तुम्हाला ती पूर्ण करू वाटणार आहे आणि मग तुमचा वेळ त्यातच निघून जाणार आहे. हे पण खरं आहे. म्हणजे असा पण विचार केला पाहिजे. म्हणजे अभ्यासाची टेक्निक, एक प्लॅन असला पाहिजे तुमचा की मला आजच्या दिवसामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत इतका टॉपिक या विषयाचा पूर्ण करायचा आहे, त्याच्यावरचे इतके क्वेश्चन सोडवायचे आणि बस तेवढा वेळ करून मग माझ्याकडे वेळ उरला तर मी जाईन मूवी बघायला. हे सगळं करत असताना परिवाराचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट, मैत्रिणींचा सपोर्ट, शिक्षकांचा सपोर्ट, म्हणजे त्याच्याशिवाय पण तर पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्याय, माणूस जे सोशल प्राणी आहे, बरोबर, त्याच्याशिवाय म्हणजे त्याला तो एकटा नाही राहू शकत. अगदी बरोबर. त्याला परिवार हवा, मित्र हवेत, सगळं जग हवं. बरोबर. एकटा तुम्ही 24 तास रिडिंग मध्ये बसून अभ्यास नाही होऊ शकत. ब्रेनची पण कॅपॅसिटी आहे की किती वेळ तुम्ही अभ्यास करणार. त्याला थोडंसं इमोशन पण पाहिजे. फक्त IQ वरती सगळं चालत नाही, EQ पण पाहिजे. नक्कीच. आणि परिवार खूप मोठा रोल त्याच्यामध्ये प्ले करतो. माझ्या बाबतीत माझ्या आई वडील, माझा भाऊ यांनी मला नेहमी सपोर्ट केलाय, नेहमी मोटिवेट केलंय. म्हणजे माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे, मला इथं सांगू वाटतंय, संयम आणि शांतता, बस मिळालं सर्व काही. बस असं कधी निराश झालं ना की त्यांच्याशी 5 मिनिटं 10 मिनिटं बोललं ना, याचं एनर्जी आल्यासारखं वाटायचं. अजूनही वाटतं म्हणजे नाही. आणि आईनेही तितका सपोर्ट केलाय. आई म्हणते हे कामं राहू दे,
तू पहिले अभ्यास कर, बरं. ते महत्वाचं आहे. बरं. म्हणजे प्रायोरिटी फिक्स आहेत लाईफ नक्कीच. मधल्या, आई वडिलांच्या सुद्धा. भावाचा सपोर्ट तर खूप जास्त आहे, तू टेन्शन नको घेऊ, तू फक्त अभ्यास कर. बर, एकंदरीत ह्या सगळ्या गप्पा गोष्टींमध्ये एक जाणवतोय की परिवाराचा सपोर्ट किती महत्वाचा हो. आहे आणि धीर देणं हे तितकंच महत्वाचं आहे. हो. या सर्व गोष्टींना सर्वात ह्या म्हणजे तुझी उत्तीर्ण झालेली आहेस आणि स्पर्धा परीक्षा तू लवकरच जॉईन पण होशील, याचं श्रेय तू कोणाला देणार? श्रेय मला काय वाटतं, माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती कोणी ना कोणी मला सपोर्ट केला. खरी गोष्ट आहे. अगदी लहानपणापासून, म्हणजे आता माझ्या शाळेच्या लहानपणीच्या शिक्षकांचे मला फोन येत आहेत. असं खूप आठवून इतकं छान वाटतंय. म्हणजे ती तेव्हापासूनची प्रोसेस आहे. ती आत्ता 2 वर्ष मी अभ्यास केला आणि त्याचं फळ हे असं नाहीये. हे खूप बेसिक्स वरती असतं. एमपीएससी, युपीएससी या एक्झाम्स तुमचे बेसिक्स क्लिअर असतील, तेव्हाचे शाळेतले शिक्षक, तेव्हाचे मित्रमैत्रिणी, तेव्हापासून कॉलेज पर्यंत आताचे माझे आई वडील, सगळ्यांना श्रेय जातं. एक टीम एफर्ट आहे, ते एकाला नाहीये. इव्हन आता माझ्या वहिनी समोर बसल्या आहेत, माझ्या इंटरव्ह्यूला ते माझ्या सोबत आल्या क्या होत्या. बात आहे. म्हणजे वहिनी पण सोबत, वहिनींची पण साथ आहे, हो, सगळ्याच अगदी. गोष्टींची साथ आहे. सगळ्या एकंदरीत गोष्टींचा. आता तुझ्याच वयाच्या अनेक मुली आहेत, अशा मुलींना किंवा मुलांना तू काय सांगू इच्छिते? मला मुलींसाठी मला स्पेशली असं सांगायचंय की आयुष्यामध्ये इंडिपेंडंट होणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि बाकी नंतर सगळं काही त्यांच्या इच्छेप्रमाणे. आणि हे सगळं तर आणि हा एकच गव्हर्नमेंट जॉब, हा एकच त्याच्यासाठी ऑप्शन नाहीये. तुम्ही काहीही निवडू शकता, पण माणसाने स्वतःच्या पायावर उभं राहावं. निश्चितच तुझा दादा पण आता एका तहसीलदार या पदावर आहे आणि तू लवकरच आता रुजू होणार. एक पण ज्यावेळेस तू तुझ्या स्वतःच्या खुर्चीवरती जेव्हा रुजू होणार, एक प्रोफेशन झाल्यानंतर, त्यानंतर तुझा पहिला मोटो काय आहे आणि कशासाठी तू पहिले काम करणार आहेस? अं, मी आता तरी प्लॅनिंग केलेलं नाहीये अजून. बरं. पण मला वाटतं, एक कोणतेही काम माणूस जे करतो ते फक्त स्वतःसाठी नसतं. आधी आपण आपल्या सराउंडिंगला बेटर करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या लोकांना बेटर करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. तर मी सर्वात आधी माझ्या आजूबाजूच्या लोकांपासून सुरू करेन आणि मग ते जितकं पसरवता येईल तेवढं पसरवेन. निश्चितच आपण मनीषाशी खूप छान गप्पा गोष्टी केलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनीषा ही एक मुलगी असून तिने सुद्धा मुलींसाठी एक महत्वाची सूचना आणि महत्वाचा मुद्दा या गोष्टीला हात घातलेला आहे की सर्व मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि नंतरच बाकीच्या गोष्टींचा विचार करावा, असा चांगला संदेश मनीषाने दिलेला. त्याचप्रमाणे मनीषाला सपोर्ट करणारा परिवार नसून तर तिच्या प्रत्येक लहानपणापासून तर आतापर्यंतच्या जीवनातल्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ती तिचं या यशाचं श्रेय देते आहे. पाहत रहा तरुण भारत लाईव्ह, जळगाव.